नमस्कार श्रोते हो. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वाराचा एक स्वतंत्र स्वामी ग्रह मानला जातो आणि त्या ग्रहाची ऊर्जा त्या दिवशी जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात, तिच्या निर्णय क्षमतेत आणि तिच्या आयुष्यातल्या वाटचालीत सतत जाणवत राहते. इतकंच नाही तर वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वाराची एक ठराविक शुभ दिशा आणि शुभ रंग सुद्धा असतो, जो त्या वारी जन्मलेल्या व्यक्तीसाठी विशेष लाभदायक मानला जातो. आज आपण सोमवार ते रविवार अशा सगळ्या 7ही वारांचं सविस्तर आणि खोलात जाऊन विश्लेषण करणार आहोत. फक्त स्वभाव नाही तर स्वामी ग्रह, शुभ दिशा, शुभ रंग, रत्न, करिअरची दिशा आणि साधे वास्तू उपाय हे सगळं एकत्र बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण माहिती खरंच खोलवर दिली आहे, त्यामुळे तुमचा वार येईपर्यंत शेवटपर्यंत सोबत राहा. आणि हो, सुरुवातीलाच सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशी सखोल आणि खरी वास्तू ज्योतिष माहिती आम्ही नियमित घेऊन येतो. चला तर मग सुरुवात करूयात पहिल्या वारापासून. सोमवार 1. स्वामी ग्रह आणि देवता. सोमवार हा चंद्रग्रहाला आणि भगवान शिवशंकरांना समर्पित मानला जातो. चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या मनावर आणि भावनांवर चंद्राचा प्रभाव खोलवर असतो. 2. मूळ स्वभाव. सोमवारी जन्मलेली माणसं भावनाप्रधान, संवेदनशील आणि कल्पनाशील असतात. यांचं मन कोमल असतं आणि समोरच्याचं दुःख न बोलताही यांना पटकन जाणवतं. 3. ताकद. या व्यक्तींमध्ये एक नैसर्गिक समजूतदारपणा असतो, त्यामुळे नातेसंबंध जपण्यात आणि सांभाळण्यात ही माणसं पटाईत असतात. यांची अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा चांगली असते. 4. कमजोरी. मूड सतत बदलणं आणि छोट्या गोष्टींचा जास्त विचार करणं ही यांची मुख्य कमजोरी असते. मन अस्थिर असेल तर निर्णय क्षमतेवरही परिणाम होतो. 5. वास्तुशास्त्रीय शुभ दिशा. सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी वायव्य उत्तर पश्चिम दिशा शुभ मानली जाते. झोपण्याची किंवा विश्रांतीची जागा याच दिशेला असल्यास मानसिक शांतता टिकून राहते, असं वास्तुशास्त्र सांगतं. 6. शुभ रंग आणि रत्न. पांढरा आणि चंदेरी रंग यांच्यासाठी लाभदायक मानला जातो. मोती हे चंद्राचं रत्न मानलं जातं, मात्र कोणतंही रत्न परिधान करण्यापूर्वी अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घेणं योग्य ठरतं. 7. वास्तू उपाय. दर सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करणं आणि घरातल्या बेडरूममध्ये चांदीच्या भांड्यात पाणी भरून ठेवणं यामुळे चंद्राची ऊर्जा संतुलित राहते, असं पारंपरिक वास्तू मान्यता सांगते. 8. करिअर आणि नातेसंबंध. कला, समुपदेशन, आरोग्य सेवा किंवा सर्जनशील क्षेत्रांमध्ये या व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. नात्यांमध्ये यांना भावनिक सुरक्षितता महत्वाची वाटते. मंगळवार 1. स्वामी ग्रह आणि देवता. मंगळवार हा मंगळ ग्रहाला आणि हनुमानजींना समर्पित मानला जातो. मंगळ हा ऊर्जा, साहस आणि पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो. 2. मूळ स्वभाव. मंगळवारी जन्मलेली माणसं धाडसी, स्पष्टवक्ती आणि कृतिशील असतात. यांना आव्हानं स्वीकारायला आवडतात आणि शांत बसून राहणं यांना जमत नाही. 3. ताकद. निर्णय पटकन घेण्याची क्षमता आणि संकटाच्या वेळी न घाबरता पुढे जाण्याची वृत्ती हे यांचं मोठं बलस्थान असतं. नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमताही यांच्यात असते. 4. कमजोरी. राग पटकन येणं आणि विचार न करता प्रतिक्रिया देणं ही यांची मुख्य कमजोरी असते. यामुळे कधीकधी नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. 5. वास्तुशास्त्रीय शुभ दिशा. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी दक्षिण दिशा शुभ मानली जाते. व्यायामाची किंवा कामाची जागा या दिशेला असल्यास ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरली जाते, असं वास्तुशास्त्र सांगतं. 6. शुभ रंग आणि रत्न. लाल रंग यांच्यासाठी विशेष शुभ मानला जातो. मूंगा हे मंगळाचं रत्न मानलं जातं, मात्र ते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. 7. वास्तू उपाय. दर मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करणं आणि घरातल्या आग्नेय कोपऱ्याची नियमित स्वच्छता ठेवणं यामुळे मंगळाची ऊर्जा संतुलित राहते, असं मानलं जातं.
8. करिअर आणि नातेसंबंध. सैन्यदल, क्रीडा, अभियांत्रिकी किंवा स्वतःचा व्यवसाय अशा क्षेत्रात या व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. नात्यांमध्ये यांना प्रामाणिकपणा आणि थेट संवाद आवडतो. बुधवार. 1. स्वामी ग्रह आणि देवता. बुधवार हा बुध ग्रहाला आणि भगवान गणेशांना समर्पित मानला जातो. बुध हा बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक ग्रह मानला जातो. 2. मूळ स्वभाव. बुधवारी जन्मलेली माणसं हुशार, चौकस आणि हजरजबाबी असतात. नवीन गोष्टी पटकन शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता यांच्यात असते. 3. ताकद. विश्लेषणात्मक विचारसरणी आणि उत्तम संवाद कौशल्य हे यांचं मोठं बलस्थान असतं. त्यामुळे लेखन, बोलणं किंवा समजावून सांगण्याच्या कामात ही माणसं सहज पुढे जातात. 4. कमजोरी. एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळे कधीकधी एकाग्रता कमी होते आणि निर्णय घेताना जास्त विचार केल्यामुळे वेळ जातो. 5. वास्तुशास्त्रीय शुभ दिशा. बुधवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी उत्तर दिशा शुभ मानली जाते. अभ्यासाची किंवा कार्यालयाची जागा उत्तरेला असल्यास एकाग्रता आणि बुद्धीची तीक्ष्णता वाढते असं वास्तुशास्त्र सांगतं. 6. शुभ रंग आणि रत्न. हिरवा रंग यांच्यासाठी विशेष शुभ मानला जातो. पाचू, एमरॉल्ड हे बुधाचं रत्न मानलं जातं, मात्र ते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. 7. वास्तू उपाय. दर बुधवारी हिरव्या वस्तूंचं किंवा हिरव्या मुगाचं दान करणं आणि घरातला उत्तर दिशेतला भाग उजेडानं भरलेला व मोकळा ठेवणं यामुळे बुद्धीची तीक्ष्णता वाढते असं मानलं जातं. 8. करिअर आणि नातेसंबंध. पत्रकारिता, शिक्षण, व्यापार, माहिती तंत्रज्ञान अशा क्षेत्रात या व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. नात्यांमध्ये यांना मोकळा संवाद आणि बौद्धिक जुळवाजुळव महत्वाची वाटते. श्रोतेहो, आतापर्यंत आपण सोमवार, मंगळवार आणि बुधवार बघितले. आता विचार करा, तुमचा जन्मवार यातला कुठला आहे आणि वरची माहिती तुमच्या स्वभावाशी किती जुळते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला आता पुढे बघूयात उरलेले 4 महत्वाचे वार. गुरुवार. 1. स्वामी ग्रह आणि देवता. गुरुवार हा गुरु ग्रहाला भगवान विष्णूंना आणि दत्तात्रेयांना समर्पित मानला जातो. गुरु हा ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. 2. मूळ स्वभाव. गुरुवारी जन्मलेली माणसं ज्ञानी, उदार आणि आध्यात्मिक ओढ असणारी असतात. यांना शिकवायला आणि मार्गदर्शन करायला स्वाभाविक आवड असते. 3. ताकद. व्यापक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचारसरणी हे यांचं मोठं बलस्थान असतं. त्यामुळे समाजात यांना मान सन्मान मिळण्याची शक्यता जास्त असते. 4. कमजोरी. जास्त उदारपणामुळे कधीकधी यांचा गैरफायदा घेतला जातो आणि काही वेळा हे अति आदर्शवादी विचारसरणीमुळे व्यवहारापासून लांब जातात. 5. वास्तुशास्त्रीय शुभ दिशा. गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी ईशान्य, उत्तर पूर्व दिशा शुभ मानली जाते. देवघर किंवा ध्यानाची जागा याच दिशेला असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असं वास्तुशास्त्र सांगतं. 6. शुभ रंग आणि रत्न. पिवळा रंग यांच्यासाठी विशेष शुभ मानला जातो. पुष्कराज, टोपाज हे गुरुचं रत्न मानलं जातं, मात्र ते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. 7. वास्तू उपाय. दर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करणं आणि घरातला ईशान्य कोपरा स्वच्छ, मोकळा व हलक्या वजनाचा ठेवणं यामुळे गुरुची कृपा टिकून राहते असं मानलं जातं. 8. करिअर आणि नातेसंबंध. शिक्षण, कायदा, सल्लागार सेवा किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन अशा क्षेत्रात या व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. नात्यांमध्ये यांना विश्वास आणि आदर सगळ्यात महत्वाचा वाटतो. शुक्रवार. 1. स्वामी ग्रह आणि देवता. शुक्रवार हा शुक्र ग्रहाला आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो. शुक्र हा सौंदर्य, प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानला जातो. 2. मूळ स्वभाव.
शुक्रवारी जन्मलेली माणसं सौंदर्यप्रेमी, प्रेमळ आणि कलात्मक असतात. यांना सुंदर वातावरण, चांगले कपडे आणि आरामदायी जीवनशैली आवडते. 3. ताकद. सौंदर्यदृष्टी आणि लोकांना आपलंसं करण्याची कला हे यांचं मोठं बलस्थान असतं. त्यामुळे सामाजिक वर्तुळात ही माणसं लोकप्रिय असतात. 4. कमजोरी. चैनीच्या आणि सुखसोयींच्या नादात खर्च वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आर्थिक नियोजनाकडे यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. 5. वास्तुशास्त्रीय शुभ दिशा. शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी आग्नेय, दक्षिण पूर्व दिशा शुभ मानली जाते. स्वयंपाकघर किंवा सर्जनशील कामाची जागा याच दिशेला असल्यास घरात सुबत्ता वाढते असं वास्तुशास्त्र सांगतं. 6. शुभ रंग आणि रत्न. पांढरा आणि गुलाबी रंग यांच्यासाठी विशेष शुभ मानला जातो. हिरा हे शुक्राचं रत्न मानलं जातं, मात्र ते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. 7. वास्तु उपाय. दर शुक्रवारी लक्ष्मी पूजन करणं आणि घरातला आग्नेय कोपरा स्वच्छ व सुंदर ठेवणं यामुळे घरातलं प्रेम, सौख्य आणि समृद्धी टिकून राहते असं मानलं जातं. 8. करिअर आणि नातेसंबंध. कला, फॅशन, सौंदर्य सेवा, हॉस्पिटॅलिटी किंवा मनोरंजन क्षेत्रात या व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. नात्यांमध्ये यांना प्रेम आणि सौंदर्याची कदर सगळ्यात महत्त्वाची वाटते. शनिवार. स्वामी ग्रह शनी. 1. स्वामी ग्रह आणि देवता. शनिवार हा शनी ग्रहाला आणि हनुमानजींना समर्पित मानला जातो. शनी हा शिस्त, न्याय आणि दीर्घकालीन मेहनतीचा कारक ग्रह मानला जातो. 2. मूळ स्वभाव. शनिवारी जन्मलेली माणसं गंभीर, जबाबदार आणि व्यवहार चतुर असतात. यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष संयमाने मेहनत करण्याची तयारी यांच्यात असते. 3. ताकद. शिस्त, सातत्य आणि कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता हे यांचं मोठं बलस्थान असतं. एकदा ठरवलेलं ध्येय गाठेपर्यंत ही माणसं थांबत नाहीत. 4. कमजोरी. जास्त गंभीरपणामुळे ही माणसं कधी कधी आनंद घ्यायला विसरतात आणि इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवल्यामुळे नात्यांमध्ये ताण येऊ शकतो. 5. वास्तुशास्त्रीय शुभ दिशा. शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी पश्चिम दिशा शुभ मानली जाते. कामाची किंवा व्यवसायाची जागा पश्चिमेला असल्यास स्थिर आणि दीर्घकालीन प्रगती होते असं वास्तुशास्त्र सांगतं. 6. शुभ रंग आणि रत्न. गडद निळा आणि काळा रंग यांच्यासाठी शुभ मानला जातो, मात्र प्रमाणात वापरावा. नीलम, सफायर हे शनीचं रत्न मानलं जातं, मात्र ते इतर रत्नांपेक्षा जास्त सावधगिरीने आणि फक्त ज्योतिषाच्या सल्ल्यानेच परिधान करावं. 7. वास्तु उपाय. दर शनिवारी काळ्या तिळाचं आणि तेलाचं दान करणं, तसंच घरातला पश्चिम दिशेतला भाग व्यवस्थित व स्वच्छ ठेवणं यामुळे शनीची अनुकूलता वाढते असं मानलं जातं. 8. करिअर आणि नातेसंबंध. प्रशासन, कायदा, बांधकाम, संशोधन किंवा दीर्घकालीन नियोजन लागणाऱ्या क्षेत्रात या व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. नात्यांमध्ये यांना विश्वासार्हता आणि स्थिरता सगळ्यात महत्त्वाची वाटते. रविवार. 1. स्वामी ग्रह आणि देवता. रविवार हा सूर्यग्रहाला समर्पित मानला जातो. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व आणि जीवनशक्तीचा कारक ग्रह मानला जातो. 2. मूळ स्वभाव. रविवारी जन्मलेली माणसं आत्मविश्वासू, महत्वाकांक्षी आणि स्वाभिमानी असतात. गर्दीत उभं राहिलं तरी यांचं व्यक्तिमत्व वेगळं उठून दिसतं. 3. ताकद. नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता आणि कठीण परिस्थितीतही धीर न सोडण्याची वृत्ती हे यांचं मोठं बलस्थान असतं. 4. कमजोरी. अति आत्मविश्वासामुळे कधी कधी ही माणसं इतरांचं मत ऐकून घेत नाहीत. त्यामुळे मोठे निर्णय घेताना जवळच्या माणसांचा सल्लाही घेणं गरजेचं असतं. 5. वास्तुशास्त्रीय शुभ दिशा. रविवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते, कारण सूर्य पूर्वेला उगवतो.
घरातलं मुख्य कार्यालय किंवा अभ्यासाची जागा पूर्वेला असल्यास प्रगती वेगाने होते असं वास्तुशास्त्र सांगतं. 6. शुभ रंग आणि रत्न. लाल, केशरी आणि सोनेरी रंग यांच्यासाठी विशेष शुभ मानला जातो. माणिक हे सूर्याचं रत्न मानलं जातं, मात्र ते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. 7. वास्तू उपाय. दर रविवारी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्घ्य देणं आणि घरातला पूर्व दिशेतला भाग उजेराने भरलेला ठेवणं, यामुळे आत्मविश्वास आणि आरोग्य दोन्ही सुधारतं असं मानलं जातं. 8. करिअर आणि नातेसंबंध. प्रशासन, राजकारण, नेतृत्वाची पदं किंवा स्वतःचा व्यवसाय अशा क्षेत्रात या व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. नात्यांमध्ये यांना आदर आणि प्रामाणिकपणा सगळ्यात महत्वाचा वाटतो. तर श्रोतेहो, आज आपण सोमवार ते रविवार अशा सगळ्या 7ही वारांचं सविस्तर विश्लेषण बघितलं. प्रत्येक वाराचा स्वामी ग्रह, त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची ताकद आणि कमजोरी, वास्तुशास्त्रानुसार शुभ दिशा आणि रंग, आणि साधे पण प्रभावी वास्तु उपाय, ही सगळी माहिती पारंपरिक ज्योतिष आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहे. तुमचा जन्मवार कोणता आणि वरची माहिती तुमच्या स्वभावाशी किती जुळली हे कमेंटमध्ये सविस्तर सांगा. तसंच घरातल्या इतर सदस्यांचाही जन्मवार तपासून त्यांच्याबद्दल एकदा विचार करून बघा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशीच सखोल आणि खरी वास्तू ज्योतिष माहिती आम्ही पुढेही नियमित घेऊन येणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.